आता आपण देवपादावर मार्गक्रमण करतोय. तर पाद याचा एक अर्थ कांड प्रकरण अध्याय असा आहे आणि पदपाद याचा दुसरा अर्थ पाद म्हणजे पाऊल. तर आपण प्रथम अमनपाद म्हणजे अमन कसं व्हावं हे प्रकरण पाहिलं आणि अमनपाद आपला पूर्ण होता होता आपलं अमनाच्या दिशेने पद म्हणजे परमशांत निर्विकार निर्विचार मन रिकाम मन या दिशेने आपलं पाऊल पडलं. त्याला म्हणायचं अमनपाद म्हणजे आपण अमनी झालो आणि अमनाकडे आपलं पाऊल पद पडलं म्हणून आपण अमन पद पूर्ण केलं. आता हा जे अमन पद शांतीचं पाऊल पडलं याचा अर्थच आपला शांतीचा मार्ग प्रशस्त झाला. म्हणजे अमन पदामुळे अमन पथ अमन शांतीच्या पावलामुळे शांतीचा मार्ग प्रशस्त झाला. आता याच शांतीच्या मार्गावरून देव पाद किंवा देवपद म्हणजे देवाचं पाऊल पडेल आणि देवपथ म्हणजे देवाचा मार्ग मोकळा होईल. तेव्हा शांतीचं पाऊल आणि शांतीचा मार्ग आणि त्यावर पडलेलं साधूचं पाऊल आणि साधूचा मार्ग हे आपलं पाऊल झालं. आता अमनपाद अमनपद अमनपदामुळे अमन पथ म्हणजे मार्ग मोकळा आला. त्याच्यावरती साधूपाद म्हणजे साधूचं प्रकरण आलं किंवा साधू पद म्हणजे साधूचं पाऊल पडलं आणि जो शांती मार्ग होता अमन मार्ग होता तो साधू मार्ग म्हणून अधिक प्रशस्त झाला. आता या साधू मार्गावरती देवपाद म्हणजे देव म्हणजे काय सांगणार हे प्रकरण म्हणजेच देवपद म्हणजे देवाचं पाऊल पडणार आणि देवाचं पाऊल पडलं की अमन मार्ग त्यानंतर अधिक प्रशस्त होत साधू मार्ग किंवा अमन पथ साधू पथ आणि आता देव मार्ग म्हणजे देवपथ. अशा तऱ्हेने आपण अमनाचा रस्ता अधिक रुंद झाला लांब रुंद झाला तो साधूचा रस्ता बनला आणि त्या साधूच्या रस्त्यावरतीच दिव्यत्व म्हणजे देवाचं पाऊल पडलं आणि आता तो देवाचा रस्ता बनेल. तर आपला प्रथम शांती पथ मोकळा झाला आता साधू पथ मोकळा झाला. आता त्यावरती देवाचं पाऊल पडून शांती पथ साधू पथ अधिक अधिक विस्तारत देवपथ म्हणजे देव मार्ग म्हणून अस्तित्वात येईल. तर हा देवपाद किंवा देव म्हणजे काय सांगणार प्रकरण किंवा देवपद म्हणजे देवाचं पाऊल म्हणजे काय याचं गद्य विवरण प्रस्तावना रूपाने आज ऐका आणि उद्यापासून त्यातील काव्याचा आपण बोध घेऊ. तर ते गद्य असं आहे. दिव म्हणजे दिवस किंवा आकाश किंवा स्वर्ग. देव म्हणजे दिव किंवा दिवसाचे उजेडाचे स्वामी किंवा मालक. अशा अर्थी प्रकाशमान दीप्तिमान तेजस्वी म्हणजे देव. म्हणूनच दिवपती म्हणजे दिवसाचा पती. अशा अर्थी सूर्यदेव असाही एक अर्थ आहे. सूर्य हा दिवसाचा उजेडाचा आकाशाचा मालक आहे. तोच या पृथ्वीवर जीवाचे भरण पोषण संवर्धन करीत असतो. अशा अर्थी दृश्य स्वरूपात सूर्य अर्थात चंद्र ग्रह तारेही जे दीप्तिमान असतात तेही यामध्ये आले. अशा तऱ्हेने दृश्य स्वरूपात सूर्य हाच आकाशीचा किंवा दिवसाचा स्वर्गाचा देव होय. स्वमध्ये गमन करणारे किंवा आत्मतत्वामध्ये चैतन्यामध्ये रममान असणारे ते देव किंवा द्विपती. असे द्विपती जे नेहमीच स्वर्गीय आनंदात आत्मानंदात असतात. अशा अर्थी दिव्य पुरुष संत महंत ही देवच होत. येथे अजूनही लक्षात घेण्यासारखे एक आगळे वेगळे विवेचन पाहू. जीव हा पंच महाभौतिक तत्वाने बनलेला आहे. पृथ्वी म्हणजे भूमी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे प्रकाश, वायू म्हणजे हवा आणि आकाश म्हणजे पोकळी. यापैकी भूमी किंवा पृथ्वी आणि आप किंवा पाणी ही मूलतत्वे अशी आहेत की ज्यांना जड किंवा निश्चित वस्तुरूप म्हणता येईल. म्हणजे असे की माती पाणी यांना पाहणे स्पर्श करणे ऐकणे म्हणजे पाण्याचा खळखळाट कमी जास्त प्रमाणात आपल्या मालकी हक्काचे म्हणजे पाण्यावर आणि मातीवर मालकी प्रस्थापित करणे गंध घेणे शक्य आहे.
तेज म्हणजे प्रकाशही पाहता जरूर येतो किंवा काही प्रमाणात आकाशात वीज चमकल्यानंतर ढगांचा आवाज ऐकताही जरूर येतो. खरे तर कृष्ण मेघांच्या संघर्षणातून प्रकाश बाहेर पडतो. आपण ज्याला कडकडले किंवा गडगडले म्हणतो ती तेजपूर्व मेघघर्षणाची अत्यावश्यक अवस्था असते. आवाज असतो ढगांच्या गडगडण्याचाच, मात्र काही जण त्याला वीज कडकडली असे म्हणतात. तो प्रकाशाचा आवाज नसतोच, मात्र प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक असल्याने वीज चमकल्यानंतर गडगडते, म्हणून त्याला गैरसमजातून विजेचेच गडगडणे म्हणतात. सारांश तेज पाहता येते, ते ऐकता येत नाही. काही प्रमाणात तेज म्हणजे विद्युत आपल्या मालकीचंही करता येते. वायू म्हणजे हवेचे वहन, याचा आवाज वादळात जोराने वाहणाऱ्या हवेचा किंवा वाऱ्याचा आवाज ऐकता येतो, मात्र त्याचे पाहणे सापेक्ष. वाऱ्यामुळे निर्माण होणारी झाडांची पानांची लाटांची हालचाल आपण पाहतो आणि त्याच्यावरून आपल्याला वायू दिसतो असे म्हणतो. वायू किंवा हवेवरही पूर्ण सत्ता मालकी प्रस्थापित करता येत नाही. आकाश तर वास्तवात मोकळी पोकळीच आहे. तेथे ठराविक उंचीपर्यंत ढग वायू जरूर असतात, मात्र आकाश हे नेमकेपणी स्वतंत्रपणे काही नसते. ते स्पर्श गंध रुची श्रवण या पलीकडे असते, मात्र त्याचे भ्रामक किंवा मिथ्या दर्शन शक्य असते. त्यावर नाही मालकी प्रस्थापित करता येत, ते नाही देता घेता येत, साठवता येत किंवा नाही टाकता येत. अशा आकाशाची मालकी असणारे ते दिव्यच देवच असणारे उघड आहे. आकाश म्हणजे मोकळे ढाकळे, मी तू विरहित भेदाभेदाची असणे. म्हणूनच अशा आकाशाचे स्वामी केवळ दीप्तिमान, प्रकाशमान, कीर्तिमान, अहंकार रहित, व्यक्तित्व रहित साधू संत असू शकतात. त्यांना देव म्हणणे अजिबात अयोग्य ठरणार नाही. म्हणून आकाशाच्या स्वामीला त्रिलोकाचा स्वामी, नियंत्रक म्हणजे ईशन किंवा ईश्वर असेही म्हणतात. आकाशातच वावर असतो ते देव किंवा साधू संत होत. वर पंचमहाभूतांचे वर्णन करताना असे लक्षात येते की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही चढत्या क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म तत्व या उपाधीला पात्र ठरतात. सहज अनुभवता येते ते वस्तू जगत, ज्ञानाने ज्ञानपूर्ण संवेदनेने जाण्याचे ते तत्व. म्हणूनच पृथ्वी, आप ही जड महाभूते आहेत, तेज, वायू ही सूक्ष्म वायू महाभूते आहेत, तर आकाश ज्यात जडता नाहीच असे ते मात्र तत्वच आहे. म्हणून पृथ्वी, आप ही जड महाभूते आहेत, तेज, वायू ही सूक्ष्म महाभूते आहेत, तर आकाश हे जडता नसलेले म्हणून केवळ आणि केवळ तत्वच आहे. पहिली दोन वस्तू जगात, त्या पुढील दोन वस्तू जगात कमी, तत्व जगात अधिक, व अखेरचे आकाश हे तर पूर्णपणे तत्व जगात मोडणारे नव्हे, तत्वच आहे. यासाठीच वर उंच आकाशावर आहे, यासाठीच वर उंचावर आहे ते आकाश. उच्च श्रेष्ठ आहे तो देव किंवा उच्च श्रेष्ठ आहेत ते संत म्हणतो. जे पाहताना मान उंचावून वर पाहावे लागते त्यालाच तत्व, आकाश, देव, संत, महंत, विभूती म्हणतात. तोच देव जो दिव्य, समत्वपूर्ण, सर्वांचा सर्वांसाठी आणि सर्वांकरता भेदाभेद रहित असतो. तोच देव जो दिव्य, समत्वपूर्ण, सर्वांचा सर्वांसाठी आणि सर्वांकरता भेदाभेद रहित असतो. जो ज्ञान आणि उच्च दर्जाची जाणीव विकसित करतो तोच देव. देव आहे उंच जागी असे तुकोबा म्हणतात. ते याच हेतूने ते पुढेही म्हणतात, घटमट झाले आकाशीचे पोटी, वचनेची तुटी तेथेची ते. याचा अर्थ असा की घट आकाश म्हणजे पात्र किंवा भांड्यातील आकाश किंवा मोकळी पोकळी, मठा आकाश, आश्रम मठ यातील अवकाश किंवा रिकामी जागा, चिदा आकाश चित्ताचे मोकळे असणे. असे अनेकानेक पद्धतीने आकाशाचे वर्णन केले तरी ते जेथे असते तेथेच ते अच्युत म्हणजे पतित न होणारे, खलन नसणारे, खाली न येणारे, ध्रुव, स्थिर, कायम, साक्षी भावात असणारे असते. आकाश चळे ना ढळे असे तत्वच आहे. आकाश हेच खरे तर चळे ना ढळे असे तत्व आहे. तर असा आकाश वत सर्व व्याप्त तोच विष्णू, च्युत न होणारा तोच अच्युत, अचल अढळ तोच स्थाणू, तोच कल्याणकारी शिव, देवांचा देव इंद्र किंवा इंद्रियांचा राजा तोच, सर्वांना प्रकाशित करणारा आणि वर बघायला लावणारा तो सूर्यही तोच. सारांश सारे काही आकाशी तत्वरूपे कोटले आहे. येथूनच निसर्ग नियमाने उर्वरित वायू, तेज, आग, पृथ्वी, जीव, जगत
आणि माया म्हणजे भ्रम यांची निर्मिती झाली आहे. या साऱ्यांची स्थितीगती निर्माण आणि पुनर्निर्माण ही तेथूनच व त्या योगेस होते. आकाश वास्तवात भेदा पार निराकार निर्गुण निर्भाव असले तरी सर्व आकार रूपे रंग गुण भाव तेथूनच जन्मतात आणि तेथेच लोकतात. यालाच म्हणायचे एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. सर्व काही शून्यातून जन्माला येते. ख याचा अर्थ आकाश, इंद्रिय, छिद्र असा आहे. म्हणजेच आकाश अवकाश ख याचा अर्थ आकाश, इंद्रिय, छिद्र असा आहे. म्हणजेच आकाश अवकाश मुक्ती, इंद्रियधारी जीव जगत आणि छिद्र अशा अर्थी पोकळी किंवा अमनस्कता विधेयी भाव केवळ आणि केवळ ख तूनच जन्मतात. ख याचा अर्थ आकाश किंवा इंद्रिय किंवा छिद्र असा आहे. म्हणजेच आकाश म्हणजे अवकाश किंवा मुक्ती किंवा पोकळी म्हणून ख म्हणजे आकाश म्हणून अवकाश मुक्ती पोकळी म्हणजे ख. खचा दुसरा अर्थ आहे इंद्रिय म्हणून इंद्रियधारी जीव म्हणजे सुद्धा खच आणि दुसरा अर्थ आहे छिद्र, छिद्र म्हणजे पोकळी म्हणून ख याचा अर्थ आकाश इंद्रिय छिद्र असा आहे. म्हणजेच आकाश अवकाश मुक्ती इंद्रियधारी जीव जगत आणि छिद्र अशा अर्थी पोकळी किंवा अमनस्कता विधेयी भाव केवळ आणि केवळ ख तूनच जन्मतात. तेथेच नांदतात, तेथेच विसर्जित होतात व पुनरुत्पादितही होतात. हे सारे दिव्य कृपेने जाणले जाते. त्या कृपेला देव कृपा ईश कृपा असे म्हणतात. म्हणूनच हा देवपाद किंवा दिव्यत्व स्पष्ट करणारा अध्याय किंवा प्रकरण म्हणून वाचकाने चिंतनशील मननशील निधिध्यासतेने या खतून गमन किंवा भ्रमण करावे आणि तत्वमसी या बोधाने परिपूर्ण असावे. नीट समजून घ्या. ख म्हणजे पोकळी आणि या ख मध्ये सर्व मुक्ती असते. या ख मध्ये सर्व इंद्रियांचा मागमूस असतो. हे ख म्हणजेच पोकळी म्हणून या आकाशातून पोकळीतून सर्व इंद्रियधारी जीव जगत येतो. या पोकळीतूनच सर्व सु आणि दु म्हणजे सुख आणि दुःख येतो. या पोकळीतूनच मुक्ती येते, मोक्ष येते. म्हणून लोकांनी ख गमन करावे म्हणजे प्रत्येकाने आपल्या मनाच्या पोकळीमध्ये जावं आणि अशा ख मध्ये गमन केल्यानंतर म्हणजे अशा खगामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सर्व जीव जगत ईश्वर सर्व प्राणी मात्र सर्व सगुण साकार सर्व मुक्ती सर्व असणे सर्व नसणे सर्व भाव सर्व अभाव सर्व गुण निर्गुण आकार निराकार सर्व काही त्या पोकळीमधूनच आले आहे. म्हणून अत्यंत अविचल अमनस्कतेने मनाच्या पोकळीत म्हणजे मन नष्ट झालेल्या अमनी अवस्थेत आपण जर गमन केले अशा या खतून आपण गमन केले किंवा भ्रमण केले तर आणि तरच हे ख म्हणजे आकाश हेच जे तत्व आहे ते आकाश तत्व म्हणजेच आपण आहोत. म्हणजे आपणच तत्वमसी आहोत याचा बोध आपणाला होईल. आपण खतून गमन करणारे देवच आहोत हे जाणा आणि तसेच असे साधले की देव पाहण्यासाठी ख कडे म्हणजे आकाशाकडे वर पाहावे न लागता स्वशोधनातच देव दर्शन होईल. वास्तवात स्व हाच देव स्वदेवच जाणावा. हा जो परिच्छेद आहे तो परत एकदा नीट ऐका. ख याचा अर्थ आकाश इंद्रिय छिद्र असा आहे. म्हणजेच आकाश अवकाश मुक्ती इंद्रियधारी जीव जगत आणि छिद्र अशा अर्थी पोकळी किंवा अमनस्कता विधेयी भाव केवळ आणि केवळ ख तूनच जन्मतात. तेथेच नांदतात, तेथेच विसर्जित होतात व पुनरुत्पादितही होतात. हे सारे ज्या दिव्य कृपेने जाणले जाते त्या कृपेला देव कृपा ईश कृपा असे म्हणतात. म्हणूनच हा देवपाद किंवा दिव्यत्व स्पष्ट करणारा अध्याय किंवा प्रकरण म्हणून वाचकाने चिंतनशील मननशील निधिध्यासतेने या खतून गमन किंवा भ्रमण करावे. खतून म्हणजे आकाशातून पोकळीतून गमन किंवा भ्रमण करणे म्हणजे आपले मनाचे अमन झाल्यानंतर त्या परमशांत पोकळीतून आपण भ्रमण करणे गमन करणे असा त्याचा अर्थ आहे. असं खतून गमन जो करतो त्याला तत्वमसी त्याला खरं आकाश तत्व जे आहे
ते म्हणजे आपणच आहोत. आणि आकाशातून ज्यार्थी सर्व निर्माण होतं त्यार्थी आपल्याच आंतरिक पोकळीतून सर्व जग निर्माण झालंय त्याच्या लक्षात येतं. आणि तत्त्वमसी ते तू आहेस याचा बोध अशा प्रत्येक अमनी साधकाला होतो. कारण तो आता आकाश गमन ख गमन करीत असतो. आणि असा अमनी बनल्यानंतर ख गमन करणाऱ्याला सर्व काही आकाशातून येते हे समजते आणि सर्व काही आकाशात विसर्जित होते हे समजते. म्हणजे हे तत्व ज्याला कळले, पूर्णांशाने कळले, तो आता खरे तर स्वतःच तत्व झाला. म्हणून आता तोच अहम ब्रह्मास्मी या स्थितीमध्ये अग्रेसर होतो. आपण आपण खतून गमन करणारे देवच आहोत हे जाणा. आणि तसेच असे साधले की देव पाहण्यासाठी ख कडे म्हणजे आकाशाकडे वर पाहावे न लागता स्वशोधनातच आपल्या आंतरिक अमनस्कतेतच आपल्या आंतरिक अमनावस्थेतच देवाचं दर्शन होईल. वास्तवात स्व हाच देव आहे. स्वदेवच जाणावा. आणि असा स्वदेव जाणला की तो देव वेगवेगळ्या मार्गाने कशा प्रकट होतो त्याचा पद्यात्मक अनुभव आपण उद्याच्या प्रवचनापासून पुढे घेत राहू. तर देव पद किंवा देव पाद म्हणजे काय, देव म्हणजे काय सांगून झालं. आता उद्यापासून देवाची प्रथम प्रार्थना करून आपण देवाचं दिव्यत्व अनुभवात आपल्या अनुभवात घेऊ, आपल्या अनुभवात आणू आणि तिथेच आपण स्थिर राहू. अस्तु.